चला सर्वांना शुभ संध्याकाळ आणि मीटिंगला आल्याबद्दल धन्यवाद. कारण काय आपण आपल्यासाठी टाइम द्यायला हवा, लक्षातही सगळ्या गोष्टी ठेवायला हव्या आहेत. तर शनिवार रविवार आपण यावर्षीपासून खास आपल्या रिव्हिजनसाठी, फॉलोअपसाठी, रिपिटेशनसाठी ठेवलेला आहे शिल्लक. कारण नुसतं शिकून उपयोग नाहीये. आपलं जे काही आहे ते बदलायचं आहे आपल्याला. पूर्ण आयुष्य बदलायचं आहे, सर्वांगीण विकास करायचा आहे. कधी आध्यात्मिक, कधी शारीरिक, कधी काय म्हणतो त्याला परमार्थिक, कधी स्वतःच्या घरातला, कुटुंबासाठी, कधी मुलांसाठी असं चालू आहे. वेगळं 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 माहिती घेणं चालू आहे. पण त्या माहितीचा आपल्या जीवनात उपयोग झाला तर उपयोग आहे, नाही तर काय, माहिती घेऊन उपयोग नाहीये. त्यामुळं विहंगमचे कार्यक्रम त्यासाठी नाहीयेत. विहंगमचे कार्यक्रम वैयक्तिक मार्गदर्शनही आपण करतोय आणि सर्वच करतोय. तसं बघितलं तर सर्वांगीण कार्यक्रम असून सर्वांगीण टेक्निक्स आहेत वेगळ्या वेगळ्या पद्धतीने. तर आता आपण डिसेंबर पासून सोल ग्रुप तयार केलेले आहेत. एक 8 ते 12 15 लोकांचे एक सोल फॅमिली म्हटलेले आहे त्याला. का म्हटलेलं आहे, हा कन्सेप्ट का आला, आपण कुठलं तरी पुस्तक वाचत होतो आणि त्याच्यामध्ये सोल आणि आपण जो कार्यक्रम घेतला, मी काय अमृता मॅडमनी काय घेतला, त्याच्यामध्ये सोल लेव्हलवर आता आपल्याला काम करायचे असं आपण ठरवलं. प्लेन ऑफ कॉन्शियसनेस म्हणजे चेतनेचा विस्तार करतोय आपण. मानव जो उत्क्रांत होतोय, मानवाचा जो महामानव होतोय, तो चेतनेचा विकास होतोय. ही जी धरती आता चालली आहे असेन्शनला, धरतीचा चेतना विस्तारच चाललीये. मग या धरतीच्या चेतनेच्या विस्ताराला आपण जर ट्यून झालो तरच आपण टिकणार आहोत, नाही तर नाही टिकणार. थोडक्यात सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे युग आध्यात्मिक युग सुरू झालेलं आहे. आणि जर आपण अध्यात्म जाणलं नाही, जर आपण त्याचा अवलंबन केलं नाही आपल्या जीवनात, तर आपल्याला जीवनात आता इथून पुढं काहीही मिळणार नाही. ध्यान हे झालंच पाहिजे, आध्यात्मिक विकास झालाच पाहिजे, सुख ही मिळालीच पाहिजे, अडचणी या संपवताच आल्या पाहिजेत. आपण जर त्याच अडचणीत बसलो, त्याच प्रॉब्लेम मध्ये बसलो, याचा अर्थ आपण लायक नाहीये पुढच्या पृथ्वीबरोबर जायला. कारण आपणच क्रिएटर आहोत, आपल्यालाच बदलायचं आहे. आणि हेच आपण गेले 2 वर्ष शिकत आहोत. आयुष्य बदलाचं अत्याधुनिक शास्त्र भाग 1. तर हे झालेलं आहे करून आता. भाग 1 मध्ये आपण हृदय मेडिटेशन, व्हिज्युअलायझेशन, चित्र मेडिटेशन केलं. काहींना जमलं, काहींना नाही जमलं, काही अजून तिथेच बसलेले आहेत. मग ज्यांनी हा कोर्स केला नाही त्यांनी हा कोर्स करणं फार महत्वाचं आहे. तुम्हाला जर जीवन बदलायचं असेल, तुम्हाला जर आयुष्यात हवं ते करायचं असेल तर हा कोर्स केलाच पाहिजे. दुसरं हा वेबसाईटवरचा कोर्स आहे. त्याच्याबरोबर ओंकार ध्यानाला जोडून घेतलं पाहिजे. एक ध्यान झालं पाहिजे, एक शास्त्र झालं पाहिजे. मग ध्यान आपण पहाटेचं करतोय, मग काही लोकांना उठायला जमत नाहीये, मग त्यांच्यासाठी ओंकार ध्यान मी सांगितलेलं आहे. तर नवीन लोकांनी एक 4 महिने ओंकार ध्यान रात्रीचंच करायचं आहे. आणि आता जानेवारी पासून सकाळी पण सुरू होतंय, प्राणायाम आहे त्याच्याबरोबर. तर सकाळी तरी जमवा, नाही तर संध्याकाळी तरी जमवा. आपण काही आता या महिन्यात ध्यानाचा कार्यक्रम नाहीये, पण फेब्रुवारी महिन्यात आपण चक्र ध्यान सुरू करतोय. कारण चक्र ध्यानाची परत नवीन लोक आलेली आहेत आणि आपले जुने लोक अजून स्वाधिष्ठानात बरेच अडकलेले आहेत. काही मूलाधारात अडकलेत, वर सरकायला तयार नाही आहेत. त्यांच्यासाठी परत एक आपण 15 दिवस किंवा आता कॉर्डिनेटरला विचारलं तर 15 दिवसाचं आलेलं आहे. आणि कोमल मॅडम आलेले आहेत कोऑर्डिनेशनला. पुढे उरलेल्या 15 दिवसात कोणीच आलेलं नाहीये. तर जे कोऑर्डिनेटर ग्रुपमध्ये नाहीये पण एक चक्र ध्यान वेबसाईटवरच शेअर करू शकतात, अशांनी यावं पुढं आणि नाव द्यावं. आता विहंगम कार्यक्रमवर नाव द्या, कारण तुम्हाला काय करायचंय, नुसतं सकाळी उठायचंय आणि शेअर करायचंय वेबसाईट वरून जाऊन त्या ह्याच्यात. बाकी काय जे लागतंय ते शिकवलं जाणार आहे, काही एवढं लागतच नाही. तर बघा कोणी येतंय का. तर नाही तर मग 15 दिवसाचाच लॉन्च करावं लागेल. 5-5 दिवस एक चक्रा, खालची स्लोअर चक्रा घ्यावी लागतील. तर बघा कोणी येतंय का. तर हे एक महत्वाचं. आणि चक्रा जे अडकलेले आहेत चक्रात, त्यांच्यासाठी आता परत ही सुवर्ण संधी आहे.
ज्यांनी पॉवरफुल चक्र ध्यान केलेलं आहे वेबसाईटवरचं किंवा ऑनलाईन कार्यक्रम झालेला आहे दोनदा मला वाटतं, तर त्यांना पण एक सुवर्ण संधी आहे, अजून एक संधी, की अजून चक्रा बॅलन्स करणं, अजून मूलाधार बॅलन्स करणं. ज्यांना शारीरिक अडचणी आहेत, काही रोग आहेत, पचनाचे, डायजेस्टिव्ह सिस्टीमचे, त्यांना मणिपूर चक्र. आणि जे नवीन लोक आहेत ज्यांनी चक्रधन केलं नाही त्यांना हे मोफत मिळणार आहे ना, कारण वेबसाईटवर बघा त्याची प्राइस किती आहे. तर जेव्हा शेअर होणारे पहाटे हे मोफत असणार आहे, म्हणजे ही अजून एक ट्रिपल म्हणायचं संधी आहे की फ्री मध्ये मिळणार आहे ध्यान करायला. पण 5:30 4:30ला उठलं पाहिजे त्यासाठी. तर हे चक्र जे ध्यान आहे ते आध्यात्मिकला सुद्धा पुढे नेतं, कार्मिकही पुढे नेतं आणि शारीरिकही पुढे नेतं. तर या तिन्ही गोष्टी चक्र ध्यानाने होतात. सगळ्यात महत्वाचं कुंडलिनी ऍक्टिव्हेशनची तयारी होते. सुनेत्र देशपांडे मॅडम म्हटले मी करायला तयार आहे. धन्यवाद सुनेत्र मॅडम. बघा जॉब करतायत, जॉब करून सुद्धा किती करतायत बघा. धन्यवाद सुनेत्र मॅडम. तर हे काय आहे त्याच्यात अवघड काही असतं का? लवकर उठायचे, उठतच तुम्ही. फक्त शेअरिंगला 5 मिनिटाचाही जॉब नसतो, पण तिथेही मी बघते की अजून तरी कोणीही व्यवस्थित म्हणजे असं हे नाही शेअर. मला वाटलं नाही की त्यांना प्रॉब्लेम, म्हणजे मला तब्येतीचे प्रॉब्लेम नाही म्हणायचे, तब्येतीचे प्रॉब्लेम आपल्या हातात नाही आहेत. पण असं इझिली कोणी पुढे येऊन करत नाही की पटकन. काहीच नाहीये खरं त्याच्यामध्ये. त्या ईज मध्ये अंजली मॅडम शिवाय मला नाही दिसलं कोणी. आणि ह्या मॅडम, कोमल मॅडम एक नंतर, सविता मॅडम आजारी पडल्यावर इझीनेस झालं पाहिजे. त्याच्यात आता काही टेक्निकल प्रॉब्लेम असेल तर ठीक आहे, पण टेक्निकल प्रॉब्लेम नसलेल्यानं सुद्धा उठणं, शेअरिंग करणं, बाप रे केवढं हे वाटतंय. अनुजा पाटील पण मॅडम आल्या तयार. अरे वा मॅडम, मग तुम्हीच घ्या अनुजा मॅडम. बघा कॉम्प्युटर इंजिनियर आहेत है की नाही. तुम्हीच घ्या मॅडम, तुमच्या हस्तेच होऊ द्यात. तर अनुजा पाटील मॅडम आल्या. धन्यवाद मॅडम. आणि तुम्हाला पण फायदा होईल ना ते. म्हणजे मला कसं हवं होतं, मी जेव्हा हे चालेल विचार मॅडम. हा हो. हा. अजून मॅडम मला एक तुमच्याशी पण बोलायचं होतं, पण परत नाही केला. मला माझं ना खूप सारं शेअरिंग करायचं ग्रुपवर, तर हो मी मेसेज हो, फोन मधूनच करा रिमूव्ह मला करू तुम्ही का? आता. मीटिंग मीटिंग झाल्यावर फोन करा. तर मला हो हे काय चालेल. सांगायचं होतं की ज्यांना चक्र क्लीन्स करणं अतिशय गरजेचं आहे ना, त्यांनीच कोऑर्डिनेशन करावं असं मला थोडीशी इच्छा होती. म्हणजे एक दुसऱ्यांसाठी पण होतं आणि आपल्यासाठी होतं. जे नवीन लोक आहेत त्यांनी अजून केलेलं नाहीये, किंवा जे जुने लोक आहेत ते अडकलेले आहेत, त्यासाठी मी लॉन्च करते. आणि आज मगाशी 1-2 तासापूर्वीच मी जेव्हा हे सगळं फ्लायर हे ते करत होते त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की आपण 3 ते 7 पेंडुलम डाउसिंग घेतलंय आणि इकडं बरोबर चक्रा घेतलंय. आणि हे मला तुम्हाला सांगायचंय की पेंडुलम डाउसिंगला काय करणार आहात तुम्ही. थोडीशी हिंड देते. आपण मीटिंग घेणार आहोत, पैसे भरायचे नाहीयेत. पैसे कुठल्याच कोर्सचे मी सांगितल्याशिवाय भरत नाही. आपल्याला विशिष्ट पद्धतीने आपण पैसे भरतो. मी आधी संकल्प लिहिते, मग तुम्हाला सांगते, मग तुम्ही पैसे भरता. नाही ठीक आहे ना, मी पण करू शकते. मला माहिती सांगा. ओके, वैशाली मॅडम पण आल्यात. धन्यवाद. नाही आता अनुजा मॅडमना दिलं मी. कोमल मॅडम आणि अनुजा मॅडम करतील. कोमल मॅडमने ऑलरेडी दिले 15 दिवसासाठी, अनुजा मॅडम 15 दिवसासाठी करतील. तर याच्यामध्ये क्लिन्झिंग ऑल बोथ वे काय म्हटले. क्लिन्झिंग दोन्ही कोर्स अल्टर ऍट अ टाइम चालू झालेत ना, चक्रध्यान सकाळी आणि दुपारी पेंडुलम. हा तेच मला म्हणायचंय. आणि खोटं वाटेल तुम्हाला, म्हणजे अक्षरशः मला 1-2 तासापूर्वी हे झालं की बरोबर आलंय. कारण पेंडुलम डाउसिंग मध्ये आपण काय करणार आहोत की आपलं स्वतःच शिकणार आहोत. आता मला एका मॅडमचं आलं, मी ब्रेसलेट विचारले, क्रिस्टल ब्रेसलेट कोणाला हवेत ते सांगा. एका मॅडमचं आलं, पण त्यांचं मला माहिती नाहीये ना. मला अजून काउन्सिलिंग पर्सनल थोडं झालंय, त्यांचं लिखाण बघितलंय, त्यांना मोटिवेट केलंय, काय बदल हवा होता सारांश लेखनात, जर्नल रायटिंग मध्ये, ते सगळं झालंय सांगून. पण चक्राबद्दल मला त्यांच्या नॉलेज नाही की कुठं आहेत त्यांचं स्थिती. आणि किंबहुना त्यांनी चक्र ध्यान केलेलं नसेल. तर आता इथे पेंडुलम डाउसिंग म्हणून मी म्हटलं सगळ्यांनी करा पेंडुलम डाउसिंग. त्याच्यामध्ये काय होणार आहे, तुमचा फोटो तुम्ही घेणार आहात, फोटो. कारण आता मी म्हटलं होतं मी माझं समजा ऊर्जा बघतीये, तर ऊर्जा आधी क्लीन्स करते, पण ते क्लिन्झिंग आपण आपलं करायचं नसतं.
हे लक्षात घ्या. हे मला माहिती नाही, मला अमृता मॅडमनी सांगितलं, म्हणून मग त्याच्यावर मला तुम्हालाही सांगायचंय की आपलं आपण करायचं नाही. कारण मी हातात धरणार आणि माझं मीच करणार म्हणजे इथून इथेच जाणार, शेवटी काय होणार? दुसऱ्यांनी करायचं आपलं. पण दुसऱ्यांना धरून सांगूनही उपयोग नसतो, कारण हिलिंग जे आहे, क्लिन्झिंग जे आहे, इतक्या सोप्या गोष्टी नाहीत. ते खूप आपल्याला वाढवावं लागतं आपली पॉवर. मग दुसरे कोणी करतात त्यांना तरी आपण काय आपली सगळी निगेटिव्हिटी द्यायची म्हणा किंवा काय. आणि आपणही या लेवलला दुसऱ्यांचं करू शकणार नाही, म्हणून मी पेंडुलम बंद केला पिरामिडमध्ये. त्या दिवशीपासून मला रागवलंय अमृता मॅडम, हे काय तुम्ही देताय हातात, तुमचा पेंडुलम बघा, तुमचं हे बघा. मग क्लीन्स करून दिलं त्यांनी, म्हणे तुमचा वेगळा ठेवा, दुसऱ्यांसाठी वेगळा ठेवा. आपल्याला कोणाचंही करायचं नाही. हे जर तुम्ही ऐकणार असाल तर तुम्ही पुढे जाणार. तुम्ही या गोष्टी ऐकल्या नाहीत तर तुम्हाला फटके बसणार. आणि मग मी तर काही काढू शकत नाही. कारण या सगळ्या गोष्टी आता अमृता मॅडमची पण स्टोरी ऐकली, एवढं सगळं साधना करून दशमहाविद्या वगैरे, आता ती पॉवर वाढवता येते. तर या गोष्टी आपल्याला लक्षात आहे. आपल्याला फक्त आपल्यासाठी पेंडुलम डाउसिंग शिकायचे, आपल्या फोटो घ्यायचे, आपले चक्र आपण तिथे क्लीन्स करणार आहोत फोटोवरून. एवढंच ऑब्जेक्टिव्ह आहे त्याच्यात. आणि प्रश्नांची उत्तरं, आता बघा मी तुम्हाला नेहमी म्हणते ध्यानातनं प्रश्नाची उत्तरं सोडवायची आहेत आपल्याला. मग तुम्हाला अजून कळत नाहीये. उदाहरणार्थ आत्ताच मला एक उदाहरण सांगायचंय. हा, मगाशी काहीतरी 12-1 वाजले असतील आणि माझ्या पुढं अचानकच ते बाउन्सच झालं इथलं शिवाचं चित्र. आज मी जे पोस्टरवर टाकलंय बघा भाग 3ला, आणि ते बाउन्सच झालं. आणि मला इतकं ते अट्रॅक्ट करू लागलं ना, तुम्ही बघा ते भाग 3चं. आणि मी म्हणते काय असं एकदम अचानक एवढा काही शिव मला अट्रॅक्ट करू लागला. आता मी याची उपासक आहे, बरं आहे, ठीक आहे. मग लगेच काही क्लिक नाही झालं. मग नंतर माझ्या लगेच लगेच ते झालं आणि मला स्ट्राईक नाही झालं ना. लगेच काहीतरी असं वाटलं की नाही, फेब्रुवारीत अजून काहीतरी करायचं. कारण मार्च नंतर आपल्याला पिरामिडमध्ये झेपणारच नाही उष्णता आणि हे. मार्च, एप्रिल, मे, फार फार तर पौर्णिमा करू, पण हे असलं नाही. मार्च, एप्रिल, मे झालं तर जूनमध्ये, आणि नंतर 4 महिने पावसाळा. म्हणजे पिरामिडमध्ये उरकून घ्यायचंय फेब्रुवारीत, असं एक हे आलं. आणि मग लगेच लक्षात आलं भाग 3 उरकून घेतला पाहिजे. कारण पुढं जायचंय, आपण फॉलोअप करणार होता. तर शिवसर्वोदय शास्त्राची काल मीटिंग झाली आणि मी आज वेबसाईटवर कोर्सही तो टाकलेला आहे. तुम्हाला काही सांगितलेलं आहे, सगळे विसरलेले आहेत, लक्षात घ्या. पुन्हा पुन्हा मी आठवणी, मी परीक्षाच घेत होते पण माझं पण काहीतरी राहून गेलं. तर ते एक आपण फॉलोअप करणार आहोत, आपण रिपिटेशन्स करणार आहोत, आपण डिस्कशन करणार आहोत, आपण काउन्सिलिंग करणार आहोत. एकदा फी घेतली म्हणजे सोडलं असं नाहीच, आपण कुठल्याच कोर्सला करत नाही तसं. तर इथे पण राहणार आहे. आणि फी सुद्धा त्यासाठीच वाढवली की जेन्युइन लोक आहे, नाही तर फुकट मिळतं म्हणून सगळे येतात आणि नुसतं ओरबडून घेतात, पुढे काही जातच नाही. त्यामुळे आता तो थोडस या हायर वेगळ्या कोर्सेसला फी ठेवायला लागलोय आपण. तर याच्यामध्ये मला ते आलं आणि मग नाही, मग मग मी बसले बसले, ते मला काही माहिती नव्हतं, खरंच सांगते मी. मी बसले होते भाग शिबिराचं फ्लायर करायला, शिबिर 2 भागचं फ्लायर करायला. कारण ते काहीतरी वाटत होतं फेब्रुवारीत उरकायला पाहिजे, मग फेब्रुवारीत ऑलरेडी केलंय, मग फ्लायर करूयात, कारण ते मला फायनल नंबर करून टाकायचंय ना. मला प्लॅनिंग खूप करावं लागतं, मला वेळेच्या आधी करावं लागतं, तुमच्यासारखं मी इमर्जन्सी करू शकत नाही. तर यामुळे मी फ्लायर शिबिर 2 फ्लायर करायला बसेन, मला काही सापडत नव्हतं कालच. शिबिर 1चं फ्लायर, पीपीटी सापडत नव्हती. फ्लायर असतं ते पिक्चरमध्ये, पण ती सापडली नाही, त्यामुळे काल राहून गेलं. आणि मग मी आज बसले, पण खरंच सांगते तुम्हाला, तेच शिवाचं चित्र घ्यावंसं वाटलं, मग घेतलं, पीपीटीत टाकलं. आता बघा, हे मी तुम्हाला सांगते मेसेज कसे येतात किंवा कसे इन्स्टिंक्ट्स येतात, इन्फॉर्मेशन डाउनलोड कशी होती हे सांगते उदाहरण. ते काय असं लगेच ए उड ग हे कर ग असं नसतं. हे असे असतात. आपल्याला ते चेतना जर वाढली तर आपल्याला ते काय करायचंय म्हणजे या एक्सपिरियन्सनीच आपण करायला लागतोय. काय करायचंय आता मला, हे काय करायचंय म्हणजे काय सुचवतंय, मला काय केलं पाहिजे, करून ठेव ना. झालं तर ठीक आहे, नाही तर नाही, बघता येईल, पण करून तर ठेवू. ते काहीतरी वैश्विक गरजेप्रमाणे आलेलं असतं, हे अनुभवाने सिद्ध झाले. मग मी काय केलं, नाही मग फ्लायर 3चं करायचंय, पण ते शिवच आवडायला लागला. मग आता ते टाकलं. आता टाकल्यावर म्हटलं शिव काय घेणार आहे आपण शिबिरात, विचार बघा हा.
शिबिरात काय घेणार आहे आपण आता हे पण सांगायचं अजेंडा नव्हता मीटिंग मध्ये पण सुरुवात झाली फक्त मला एक वेगळं सांगायचं होतं की प्रश्नांची उत्तर कशी सोडवायची हे आलं उदाहरण हे पण आलेलंच आहे सांगायचं म्हणून तर याच्यामध्ये मग शिवाचं टाकलं मग विचार केला अरे शिवाचं कुठं आपण शिबिर घेणार आहोत त्याचा काय संबंध मागच्या वेळेला ते टाकलं होतं खरं पण यावेळेला मी माझ्या मनात काल असं होतं की नाही आता पिरॅमिड पाहिजे ना आपल्याला कारण आपला श्वास म्हणजे शिव आपला श्वास म्हणजे शिव आणि आपलं नाक म्हणजे पिरॅमिड मग मागच्या वेळेला शिव झालं कालच मी ठरवलं होतं आता सुदर्शन पिरॅमिडच घ्यायचं ते आपलं नाक म्हणून शिबिराच्या याला आणि मग म्हटलं मग हे काय बाई आता हे आलं आता काय करायचं असं की लगेच मुद्रा मग परत प्रश्न विचारला मुद्रांचा आणि शिवाचा संबंधच काय असंही विचारून झालं मुद्रा आणि शिव मग शिवमुद्रा नाव दिलं असं ते फ्लायर करून घेतलं आणि मग तारखेला कॅलेंडर उघडलं मग विचार सुरू झाला शिबिराला आले म्हणजे मागच्या वेळेला कसं झालं तसंच केलं तर भाग तीन त्यांना करणं सोपं जाईल पण याच्याही आधी लक्षात आलं तारखा बघताना की अरे महाशिवरात्र म्हणून आपण 22 ते 26 घेतली पण रात्र कुठे येते पिरॅमिडमध्ये 22 ते 26 रात्रच येत नाहीये वाहील महाशिवरात्रीला म्हणून आपण ऍक्च्युली त्याचं वेगळं कारण आहे तुम्हाला सिक्रेट कळेल नंतर ज्यांचं फायनल होईल त्यांना कळेल मोठा जरा माझ्यासाठीचा पर्सनल अजेंडा आहे तिथे पर्सनल अजेंडा म्हणजे आहे आता ते फक्त निलिमा मॅडमना मी सांगितलंय की 22 ते 26 मला हवी होती तुम्हालाही सांगायला काही हरकत नाही माझाही बर्थडे असतो 4 फेब्रुवारीला मिस्टरांची मला 61 करायची होती आणि मला असं वाटलं दरवेळेला नातेवाईकांमध्ये नको यावेळेला आपण 26 फेब्रुवारीच्या आत करायला हवी त्यांचा बर्थडे असतो 26 फेब्रुवारीला त्याच्या आत 61 झाली पाहिजे म्हटलं तिथे फक्त आपण काही ओळू आणि केक कापू बस एवढंच बाकी काही नाही नातेवाईकांना बोलायच्या ऐवजी शिबिराच्या ह्याच्यात बर्थडे त्यांचा करू नाही तर माझ्या बर्थडेला 4 तारखेला मला ठेवायचं होतं की माझाही बर्थडे यावेळेला सेलिब्रेट करून त्यांचाही करू पण नंतर ते महाशिवरात्र बघितली तो स्लॉट केला आणि माझ्या मनात इच्छा होती की तो स्लॉट लोकांनी द्यावा आणि तसंच झालं फक्त निलिमा मॅडमना मी सांगितलं होतं पण त्या म्हणाल्या मी देऊन झाल्यावर मी ते वाचलं असं काहीतरी म्हटल्या त्या तर आणायचा तो झाला स्लॉट फायनल पण मग मला मगाशी लक्षात आलं अरे 26 फेब्रुवारीला तर रात्र येत नाहीये मग लक्षात आलं 27लाच घेऊ मग अमावस्या पण आहे अमावस्येचंही ध्यान खूप महत्वाचं असतं बरं का पौर्णिमेसारखं अमावस्येचं ध्यान ऐश्वर समृद्धी देते आपल्याला आपल्याला सुरेशजींनी घेतलेलं आहे बघा म्हणून तर अमावस्येला आपण लक्ष्मीची पूजा करतो तर मी म्हटलं चला याही अमावस्येला मागच्याही अमावस्येला झालं पिरॅमिडमध्ये याही अमावस्येला म्हणून मग ते 27 तारीख लॉन्च केली असं हे फ्लायर करून घेतलं आता ह्याच्यात केलं तर खरं पुढं काही विचार केलेला नाही ध्यानातून यावेळेला काही वेळेला मी सोडवत नाही आलं की करून टाकते आणि मग शिबिराचं केलं पण त्यामध्ये बघा मग तारीख चुकली भरभर केलं आणि हे केलं बंद केलं कारण माझा पुतण्या यायचा होता मग लॅपटॉप बंद केला म्हटलं त्याच्याशी जरा बोललं तर आलं पेन कारण लॅपटॉप सुरू असलं की मग माझं काही भान नसतं कोण आलंय काय काय नाही मग तो याच्या आधीच बंद केला एक 5-10 मिनिटं त्यामुळे ते चूक राहून गेले तर हे असं तर हे मला सांगायचं होतं आपल्या सोल ग्रुपच्या ह्याला की ध्यानात आपण प्रश्न विचारतो आपल्याला उत्तरं मिळत नाहीत पण ही उत्तरं अशी असतात मग ते पिक्चर बाउन्स बाउन्स झालं म्हणजे मोबाईलमध्ये बघतानाच एकदम असं आलं ते झालं मग आता ध्यानात आपल्याला उत्तरं येत नाही मग ह्याच्यामध्ये नाड्यांवर उत्तरं शोधायची असतात नाड्या आता मी शिवसर्वोदय शिकतो मग नाडीवर सुद्धा प्रश्न विचारून उत्तरं मिळवता येतात हा दुसरा भाग कारण शिवसर्वोदय म्हणजे ध्यानच आता जे जे आपण मॅनिफेस्टेशन शिकलो हृदय मेडिटेशन शिकलो व्हिज्युअलायझेशन आता हे श्वासाने शिकायचं आहे श्वासाच्या नियमाने सगळं मिळवायचंय आणि सगळं देणारं शास्त्र म्हणजे शिवसर्वोदय पण कोणालाही मी देणार नाहीये परमिशन मी ध्यानीच साधकांना देणार आहे अगदी क्वचित आता समजा त्या मॅडम धाराशिववरून येणार होत्या त्यामुळे माझ्याबरोबर कोण नाही म्हटलं तुम्ही पुण्यातली मैत्रीण घ्या आणि या तुम्हाला अगदीच काही नसेल तर मी परमिशन तुमच्यासाठी खास देते पण त्याही मैत्रिणीशी आधी बोलून घेईल चेक करेल तिचं सगळं आणि मग ठरवेल मैत्रिणी किंवा असं एक्सेप्शनल म्हणजे इतकं एक्सेप्शनल नसणार ते तर हे आहे महत्वाचं सगळ्यांना नाही करता येणार तर सगळ्यांना डाउजिंग आता हे झालं मग मला शिवसरोदही नको
मला ध्यानही नको, मला ध्यानच नाही आवडत, असेही काही लोक असतात. मग यांच्यासाठी सुद्धा जनरलाइज काही पाहिजे, म्हणून पेंडुलम डाउसिंग. पेंडुलम डाउसिंगला मी म्हंटलंय की ध्यान नसलं तरी चालेल, पण काल अमृता मॅडमशी फोनवर बोलले, तर त्या म्हणाल्या मॅडम याचा फायदा ध्यानीच लोकांना होणार. मी म्हटलं मॅडम एक 5-10% उनको कुछ समस्या, थोडा बहुत क्लिन्झिंग, असं मी त्यांना विचारून घेतलं, कारण मग मला कन्फर्म करायला हवं ना. कारण इकडं मला असं वाटत होतं, मी म्हंटल नाही ध्यानी नसले चालतील, हे नसले सगळ्यांनी करा, आणि कशावरनं तरी आमचा फोन झाला. आणि मग त्याच्यामध्ये आपोआप मला हे विचारायचंच होतं त्यांना, मग त्यामुळे ध्यानीच साधकांना जास्त फायदा होणार. मी म्हटलं ठीक आहे, पण क्लिन्झिंग होईल का थोडंफार त्यांचं 5-10%? काही प्रश्नाचं द्विधा असतं, करू का नको काय त्याला. तर त्या म्हणाल्या हा होईल, पण जास्त नाही होणार, हे सगळ्यांना आत्ताच सांगते मी. मग ठीक आहे, ते तर शिकून घ्या, कारण मन काही वेळेला संभ्रमात असतं, आपल्याला कोणाला तरी विचारावं वाटतं, काय वाटतं, इथे आपण स्वयंभू बनतो पेंडुलम डाउझिंगने. तर म्हणून तो कोर्स आहे. तर या अशा वेगळ्या वेगळ्या मेथडनी आपल्याला तेच शिकायचं आहे. तर आता सोल ग्रुपमध्ये आपण डिसेंबर महिन्यात सुरू केलं, त्या पुस्तकात कुठंतरी आलं. त्याचा मेन अजेंडा असा आहे की आताची जी धरती आहे, जशी आध्यात्मिक प्रगती होणार आहे, तसंच ग्रुपनी डेव्हलपमेंट होणार आहे. ग्रुप चेतनेचं युग सुरू झालेलं आहे. मग एखादा ग्रुप काही विशिष्ट काम करतोय त्याच वेळेला, समजा चक्राध्यान 4:30ला उठूनच हा ग्रुप काम करतोय, गायडिंग ऊर्जा इथे धावणार आहे. समान उद्दिष्ट, समान वेळ, ग्रुप, सगळा गायडन्स इथे धावणार आहे. कोणी एकटं बसलंय चक्राध्यानाला नाही. फायदे वेगळे आहेत, लक्षात घ्या. मग कन्फ्युज नाही व्हायचं, मॅडम इकडे तुम्ही ग्रुप ध्यान म्हणता, इथे इंडिव्हिज्युअल ध्यान म्हणताय, आहे काय? कन्फ्युजन नाही. दब 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 जी ऊर्जा येणार आहे ती ग्रुपला पण येणार आहे. पण याचा अर्थ सारखं ग्रुपमध्येच ध्यान करायचं असंही नाही. वैयक्तिक ध्यान रोज एकदा झालंच पाहिजे, स्वतः बसून. नवीन लोकांनी वेबसाईटवरनं म्युझिक लावून मोफत केवढे ध्यान आहेत, इतके अमेझिंग मोफत ध्यान आहे. जर नुसतं हेडफोन लावला आणि रात्री झोपताना एक एक ध्यान लावायचं सुरू केलं, स्पेशल ध्यान, हिंदी ध्यान, बाप रे, खजिना आहे तो ध्यान प्रकार म्हणजे. आणि अजून एकानेही तंत्र मेल केली नाही. तंत्र काय आहेत त्याच्यातली, म्हणजे इतकं व्हॅल्यू मिळते, इतकं व्हॅल्यू मिळते, पण ते काय झालं की किंमत पण नाही, वेळ पण नाही, असंही होतं. म्हणून मी आता मगाशीच सुलक्षणा मॅडम म्हटलं, मला ना फेब्रुवारी महिना दुपारचा कार्यक्रमच नको वाटतंय. ठीक आहे, 3 ते 7 पेंडुलम झालं, काय पिरामिडचं शिबिर झालं, भाग 3 झाला, बाद झालं. कारण खूप पण होतंय, मग ते वेळ मिळत नाहीये. पण परत विचार केला, काही लोक तेही करत नाहीत. एवढं आपण वेळ देऊन किती लोकांनी पाठवले रायटिंग. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. म्हणून मग हे जे आहे तंत्रज्ञानाची, नुसतं कानाला लावून झोपा. काल एका मॅडमशी झालं हे डिस्कशन, नवीन आहेत, त्यांना म्हटलं अहो करून तर बघा, कितीतरी मोफत ध्यान प्रकार आहेत. कारण परवा आपलं मार्गशीर्ष पौर्णिमेचं ध्यान ऐकलं रे ऐकले की इकडं बदल झाले घरामध्ये, मोलकर्णी बरोबर, वहिनी बरोबर. आपण बघितलं ते, त्याच मॅडमचे फोन होता. मी म्हटलं अहो तेवढंच काय घेऊन बसला, आणि त्यामुळे मला देवी ध्यान खूप 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 आवडतं. सारखं मी ते चंद्रघंटा रोज ऐकते म्हणे. सकाळी उठले की मांडी घालून बसते चंद्रघंटा, रात्री झोपताना चंद्रघंटा. काय आवाज आहे, काय ध्यान आहे, काय आहे. अहो म्हटलं बाकीचं कधी करणार, नुसती चंद्रघंटा नका करू, बाकीचे मोफत आहेत करा ना. तर सगळ्यांना हे सांगते, नुसतं हे तरी करायला लागेल, काय परिणाम होतोय ते बघा. तर हे मला महत्वाचं सांगायचं होतं. आता सोल ग्रुपचा आपण घेतलाय अजेंडा, म्हणून मग हे सोल डायनॅमिक सुरू झालंय. सामूहिक चेतनेवर युग पुढे जाते, पूर्ण युगांतरच, युग परिवर्तनच कशामुळे होतंय? आपण काही क्रिएट करतोय सामूहिक चेतना, त्यामुळे होत. कोरोना कशामुळे स्प्रेड झाला? आपल्या चेतनेमुळे, बातम्या बघून 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 बघून. आता आपण असलं काही ऐकायचं नाही, आपल्याला काय चेतना पेरायच्यात बघायचंच नाहीये. आपल्याला आपला पूर्ण झोन पॉझिटिव्ह आहे, आपल्या या एरियात काही येत नाहीये, किंवा सगळं होतं ते पॉझिटिव्ह, जे काय होतं ते चांगल्यासाठी असं. तर हे सामूहिक चेतना पेरून आपण पृथ्वीला असेन करतोय, सामूहिक चेतना पेरून आपण महामानव होतोय, जसं डिव्हाइन टू ह्युमन झालो.
डिव्हिनिटी टू ह्युमॅनिटी सुरू झाली, तशी आपणच आता ह्युमॅनिटी टू डिव्हिनिटी करतो. एवढं हे युग आहे, म्हणजे सामूहिक चेतनेचं आहे, आपणच पेरायचं आहे, आपणच क्रिएट करायचं आहे. आणि म्हणून मग ग्रुपमध्ये काम करणं खूप महत्वाचं झालंय, म्हणून ते सोल ग्रुप केलेले आहेत. मग आता प्रेम प्रकाश लिहून ठेवायला पाहिजे ना डायरीमध्ये. मग प्रत्येक वेळेला आपण ग्रुपनेच द्यायचा का नाही? तुम्ही शिकलं पाहिजे. आता आपल्याला या महिन्यात काय करायचे त्यासाठी ही मीटिंग आहे. या महिन्यात आपल्याला करायचे जे काही प्रॉब्लेम घेतले होते सोल फॅमिली ग्रुपसाठी, माझ्या आयुष्यातला प्रॉब्लेम, प्रत्येकाला एक एक प्रॉब्लेम घ्या म्हटलं होतं. आणि काही कम्युनिकेशन गॅप माझ्याकडनं झाली असेल, नंतर सांगितलं असेल काही, कारण मलाच डायरेक्शन क्लिअर नव्हत्या ना आधी. या काहीतरी आलं असंच पकडलं आणि केलं, म्हणून त्याच्यात थोडे बदल झाले. इव्हन विहंगम कार्यक्रम ग्रुप सुद्धा बघितलं तुम्ही किती वेळा मी हे होते, म्हणजे मला जे येत होतं ते मी करत होते आणि त्याच्यावर मी विचार केला नव्हता. त्यामुळे ते बदल थोडे झाले. तर त्याच्यामध्ये असा प्रॉब्लेम घ्यायचा होता की जो आयुष्य बदलाचा अत्याधुनिक शास्त्र डिसेंबरसाठी प्रॅक्टिससाठी उघडला होता माझ्या डायरेक्शन खाली. त्याच्यासाठी प्रॉब्लेम जे घेतले होते त्याला 3 प्रॉब्लेम घ्या म्हटलं. फार फार अगदीच अडचणीत असेल तर 4 प्रॉब्लेम घ्या आयुष्यातले. तर हे प्रॉब्लेम मोठे घ्या म्हटलं होतं, कारण हे आयुष्य बदलाचं शास्त्र आहे. आणि जे काही करतो व्हिज्युअलायझेशन, आपल्या आयुष्याचा आपण जो सिनेमा करतो तो ब्रह्मांडात सोडतो आपण. तो येणारच आहे 7 वर्षांनी का होईना, 10 वर्षांनी का होईना पुढे येणारच आहे. कारण बीज रवली तर आंबे खायला मिळणारच आहे. लगेच आंबे नाही खायला मिळत बीज आपण कोय लावले की. तर हे जे काही कोय लावून रोपटं उगवायचे ते काम आपण केलेलं आहे. अधूनमधून कधीतरी तो सिनेमा बघत राहिला पाहिजे, ध्यान केलं की बघायला पाहिजे. हा एक भाग शिकलोच आहे आपण. हृदय मेडिटेशनला छोट्या छोट्या गोष्टी घ्या म्हटलेले. आता हृदय ध्यानाला यावेळेला एवढे फायदे आले नाहीत जबरदस्त. तोच ऑनलाईन कोर्स केलेल्यांना माहितीये. ऑनलाईन कोर्स ज्यावेळेला पहिल्यांदा लॉन्च झाला, दुसऱ्यांदा लॉन्च झाला, जबरदस्त हृदय ध्यानाने फायदे दिले. कारण तिथे आपण पहाटे उठून करत होतो सगळं. ध्यान होत होतं. माझं ऑनलाईन मध्ये मी होत होते. इथे कसं तुम्ही कंटाळा करता किंवा व्यक्तींचे टाइम वेगळे असतात ना, फरक पडतो. आपण एकदाच 6:30ला सगळे मिळून बसलो की ऊर्जा लगेच कनेक्ट करते आपल्याला, पॉवर वाढवते. 10 × 10 100 होते. व्हाईल एक 7ला बसली, एक 6ला बसली, एक 9ला बसली, त्यामुळे ते इतकं पटकन फायदे नाही झालेले. तर हे हृदय ध्यान, आता ते झालं भाग 1चं. त्यात काही प्रॉब्लेम घेतले होते 3 आणि 4, त्यातले काही सगळे सोडले नाहीयेत, काही पुढे गेले. पण आता प्रेम प्रकाश द्यायला तुम्हाला एक प्रॉब्लेम असा घ्या म्हटलं होतं की जो आयुष्य बदलायला घेतलेला नाहीये. आता हा जो काही प्रॉब्लेम आहे मोठे घेतले सगळ्यांनी, फार थोड्यांनी अगदी घेतले. पण ह्याला पण पुढे गेलेलं नाही असं नाही, पुढे गेलेलंच आहे ते. तुम्ही आता काही करा नका करू, होणारच आहे ते. पण तरी सुद्धा आपण त्याला फेरी मारणार आहोत या महिन्यात, की माझा प्रेम प्रकाशाचा जो प्रॉब्लेम होता तो आपल्याला फोकस करायचा. आयुष्य बदलायचं ठीक आहे, मी बघेल. आता याच्यामध्ये काय करायचंय, आपला जो प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झालेला आहे किंवा सॉल्व्हही झालेला आहे, मग त्यांचे आयुष्य बदलायचे राहिलेत का, हे काउन्सिलिंग करायचं. हा जानेवारी महिना पूर्ण समुपदेशन मार्गदर्शन. मग याच्यामध्ये कोऑर्डिनेटर करणार आहेत सोल मेंबर्सला, आणि काउन्सिलर करणार आहेत मेंटॉरला. कोऑर्डिनेटर नाही, मेंटॉर करणार आहेत सोल फॅमिली मेंबर्सला. 1-to-1 काउन्सिलिंग करायचं. आता ग्रुपमध्ये नका हे करू, 1-to-1 मेसेज पाठवून करा की काय प्रॉब्लेम आहे, मग का नाही झाला असं. वाटलं तर तुम्ही एक दिवस ठरवा मेंटॉरनी, शुक्रवार, शनिवार, रविवार. एक दिवस ठरवा. माझ्यासारखं मी कसं 11 नंतर म्हणते तसं तुम्ही वेळ द्या. मग तुमच्या ग्रुपमधल्यांना ज्यांना द्यायचंय, फोन करायचंय, ते नंबर लिहितील आधी ग्रुपवर. काउन्सिलिंगसाठी माझ्यासारखा मेसेज टाका, मी उद्या 11 ते 12 करणार आहे, कोणाला फोन करायचंय नाव. म्हणजे तुम्हालाही कळतं एक नाव आलं का 2 आलं. तर हे हे करायचंय मेंटॉरनी. मग काउन्सिलरनी करायचंय मेंटॉर्स. आपण आता अमृता मॅडमना सांगितलं होतं काउन्सिलरचं, पण त्यांना मी थोडस शिवसरोदयकडे घेतले, कारण तिथे थोडं आपल्याला फोकस द्यायचंय. कारण इकडं मी थोडं बघते का नाही झाले वगैरे, तर त्या शिवसरोदयचं काउन्सिलिंग करून घेते. इकडं मग काउन्सिलरनी करायचंय मेंटॉरचं. मग काउन्सिलरनी पण मेंटॉर सोल ग्रुपवर माझ्या उपस्थितीत तिथे टाका, की सुजाता मॅडम, रुपाली मॅडम म्हणतील
की कोणत्या मेंटॉरला माझं काउन्सिलिंग हवंय. कारण मेंटॉरला पण काही गोष्टी लक्षात येत नाही, माझं कम्युनिकेशन कळत नाही, काही गॅप्स राहतात, एक्झॅक्ट शंका असतात. आणि मग आता मेंटॉरनी सोल फॅमिली मेंबरशी काय करायचंय हे काही कळलं नाही, तर काउन्सिलर करतील मेंटॉरला, आणि काउन्सिलर नाही काय कळलं तर मी करणार आहे. आणि मी प्रत्येकाचंच करणार आहे, पण मी प्रत्येकाचं म्हणजे कोणाचं करणार आहे, आणि मेंटर सुद्धा कोणाचं पहिल्यांदा करणार आहेत, आणि काउन्सिलर सुद्धा कोणत्या मेंटॉरचं करणार आहे, ज्यांनी काम केले त्यांचंच. कारण काय होतं माहिती का, की रिस्पॉन्स कोणी देत नाही. कोणाला ग्रुपमध्ये काम करायचे चॅलेंजेस आहेत, आणि कोणी स्वतःला खूप वेगळं समजतं की मला काही गरज नाही, असं पण असतं. मला सुद्धा गरज आहे हो, मी सुद्धा तुम्हाला विचारत असते, शिका काही गोष्टी माझ्यापासून. काही कमीपणा नसतो आपण दुसऱ्यांना काही विचारलं तर. तर इथे ही लोक काहीच रिस्पॉन्स देत नाही, ग्रुपवर देत नाहीत, इंडिव्हिज्युअल देत नाही, काहीच नाही देत. आणि काही लोक खूप आपल्याला खूप कमी लेखतात, खूप कमी लेखतात, तीही लेखायची कमी गरज नाहीये. तर इथे तुम्हाला लिहायला सांगितलंय सगळा 2024चा आढावा, तो उद्यापर्यंत सांगितलंय 12 पर्यंत मेल करायचं. ज्यांचं आलंय त्यांनाच काउन्सिलिंग, सगळ्यांना आता सगळं मिळणार नाही. काउन्सिलिंगची व्हॅल्यू खूप आहे. 1 to 1 आपण वेळ घालवतो, ऊर्जा घालवतो. या गोष्टी लक्षात घ्या, वाटतात तेवढ्या सोप्या नाही. जसं हिलिंग आहे तसंच हे काउन्सिलिंगचं आहे. आपण हायर ऊर्जेत असल्याशिवाय कोणाला सल्ले देऊन त्यांचं कारणी लागत नाही. सल्ले देणारे जर आपल्याच ऊर्जेचे असले तर आपल्याला फायदे होत नाहीत. सल्ले देणारे लोअर ऊर्जेचे दुसऱ्यांना सांगायला तर काय खूप सोपं आहे ना. वर्क नाही होत, मग सांगून त्यांना फायदे नाही होत. फायदे तेव्हाच होतात जर सांगणारा हायर ऊर्जेत असेल तर. मग ही ऊर्जा कमी होती सांगून, हे पण लक्षात घ्या. पण कमी होती पण परत रिटर्न मिळते. ऊर्जा सर्क्युलेशन होतं काउन्सिलिंग करून. पण त्यासाठी आधी आपण चांगल्या ऊर्जेत असावं लागतं. त्यामुळे आता ज्यांनी हे लिहिलेलं आहे उद्या 12 पासून त्यांनाच आम्ही देणार आहे. ज्यांनी लिहिलेलं नाही त्यांना देणार नाही. किंबहुना आता मी सारखी विचारते मेंटॉरला, अहो तुमच्या ग्रुपमधलं कोणाला काढायचंय सांगा, ते कोणी सांगितलेलं नाही अजून. आणि दुसरं म्हणजे अजून ऍड पण करायचंय आपल्याला, सोल ग्रुपमध्ये ऍड करायचे. जे नवीन लोक आहेत, चांगले आहेत, विहंगम कार्यक्रमला ऍड करायचे, सोल ग्रुपमध्ये ऍड करायचंय, त्यांना पर्सनल काउन्सिलिंग द्यायचंय. हे सगळं मेंटॉरनी आणि काउन्सिलरनी केलं पाहिजे दोघींनी. हे थोडस या महिन्यात करा, मग हे झालं तरी पुष्कळ सगळ्या लोकांना. एक 10 नवीन लोक असतील तर त्यांना सगळी सिस्टीम कळेल विहंगमची. आणि जे अगदीच नवीन आहेत त्यांना असं वाटतं इथे काही जादू आहे, धडाधडा होतं. इथे काही जादू नाहीये, धडाधडही होत नाहीये. तुम्हाला प्रयत्न करायला लागतात. पहिल्यांदा ध्यान करून घ्यावं लागतं, ओंकार ध्यान करून घ्यावं लागतं, तर ते पुढे जाताय तुम्ही. आणि पुढं खजिना आहे सगळा, तो काही असाच हाताशी येणार नाहीये. खजिना मिळायला कष्ट लागतातच, ते घ्यायचे तिथे. ते हे नवीन साधकांनाही माहिती पाहिजे. आता हे झालं सगळं मला या महिन्यातला अजेंडा. आता मला महत्वाचं काय जाणवतोय, तो एक महत्वाचा पॉइंट सांगायचा, की तुम्ही आहे ना, जसं शिवसर्वोदय शास्त्र डिटर्मिनेशन देणार आहे आपल्याला, संकल्पाचं बळ देणार आहे, तसं तुम्ही आता चलबिचल सोडून द्या कुठल्याही गोष्टीला. उदाहरणार्थ सांगते, शिबिराला एक येणार होती, शेवटपर्यंत उगवली नाही, एकही मेसेज पाठवला नाही. असं करायचं नाहीये, लक्षात घ्या. तुम्हाला यायचंय नाही यायचंय हे कळवलंच पाहिजे, झोलतं ठेवायचं नाहीये. हे स्वतः माझं असं झालं, तसं झालं, अमकं झालं, ते तुमच्या जवळ ठेवा. इथे जर तुम्हाला शक्ती नसेल, निर्णय शक्ती, तर येऊच नका. कारण हे कार्यक्रम खूप हायर लेवलचे आहेत. शिबिर तरी काही साधं आहे काय? आता मला एक सजेशन आली आहे स्टेटसवर बघून, ती बाई कधी उगवली पण नाही कुठल्या कार्यक्रमाला. विहंगम कार्यक्रमाला जोडली, कधीतरी उगवली असेल, लगेच शेअर आलाय मला. वाईट वाटून घेऊ नका, पण एक सजेशन देते. बागकाम आहे ना, सगळ्यांना कंपल्सरी असू नये. बागकाम आवडतं त्यांनाच करायला लावावं. इथे कुठं बागकाम आहे? तिने ज्या स्टेटसच्या ह्याला टाकले ते कुठला वेगळाच आहे. शिबिराचं पण नाही तो फ्लायर. आता मला काही करंटच लागेना कशावरनं म्हणतायत या बागकाम काय. मग लक्षात आलं, अरे शिबिराचं असेल. शिबिरात कुठं बागकाम लिहिलंय? झाडांची सेवा, नक्षत्र झाडांची सेवा.
म्हणजे काय आळं करणं, पाणी घालणं, खत घालणं एवढंच केलं का, की ते हायर लेवलचं केलं? अजून यांचं लिखाण आलं नाहीये. अजून एकीनेही लिहिलेलं नाहीये शिबिरावर की मला हे झालं, छान वाटलं, धन्यवाद. एकीनेही लिहिलेलं नाही. अजून कशात येत माहिती नाही मला. फीडबॅक सांगितलंय, बघू आता फीडबॅक मध्ये काय लिहितायत. त्यामुळे तुम्हाला अजून व्हिडिओ काय काढले तेवढंच, पण तिथे काय झालं, काय रिझल्ट आले हे कुठं माहितीये तुम्हाला? मग हे यांनी लिहिलं असतं तर कळलं असतं, किंवा आता लिहितील तर कळतील तुम्हाला. ते काय नुसतं झाडाची सेवा होती का? सूर्यस्नान म्हणजे काय फक्त सूर्यात बसून होतं का काय? तिथे ध्यान टपकलं तुम्हाला काय माहितीये किती अमूल्य याच आहे? तर या गोष्टी लक्षात घ्या. मग ही अशी सजेशन आले. मी काय उत्तर नाही दिलं, म्हटलं जाऊ देत. तर एक मला सांगायचं की असं काही नाहीये की मी येते नाही येत, नाही येते नाही येत, काय प्रॉब्लेम आहे मला सांगितलं पाहिजे. मला असं नाही म्हणायचं की येते म्हटल्यावर आलंच पाहिजे. मला असं म्हणायचं काय प्रॉब्लेम आहे सांगा. तर ते शिबिराला एकीने नुसतं डोकं खूप माझं खाल्लं, म्हणजे मी रडलीये, लक्षात घ्या, रडलीये, त्यासाठी मला रडवलंय. पण अजूनही फोन नाही की मला काय प्रॉब्लेम आलता. मी जोडलेलं नाहीये दोन्ही कार्यक्रमाला. जेव्हा मला कळेल त्याच वेळेला मी कार्यक्रमाला विचार करेन. हे एक महत्वाचं. दुसरं, आता हे जे शिबिराचं आहे, पुढच्या शिबिराचं, त्यालाही आधी फ्री मध्ये लिहिलं होतं, पण नंतर आम्ही सगळा हिशोब केला आणि एक लक्षात आलं. आणि तुम्हाला माहितीये, एक मिनिट, रेकॉर्डिंग पण नाही बंद करत. तुम्हाला माहितीये काय झालंय? शिबिराचं काम जास्त पडल्यामुळे कोणाला काय झालंय, लगेच प्रकाश लगेच म्हटलं मी नाही काम करणार, मला काम फार पडतं. हे पण झालंय. आणि खर्चही खूप झाला म्हणून ठरवलं की नाही, घेऊयात. कारण आपल्याला काही शिबिर करत बसायचं नाहीये. आपले हे अजेंडे थोडे वेगळे, की तिथे येऊन राहून तुम्ही बघा. आणि एक जी आत्ताची स्टेज आहे ती पुढच्या स्टेजला काही साधकांना नेणं, एवढाच त्यात हे आहे, अजेंडा आहे. त्यामुळे फार तर अजून एखादं होईल झालं तर, नाही तर नाही होणार. हे फेब्रुवारीचं शेवटचंही असेल, नाही तर तिसरं असेल, माहिती नाही. त्याला तिथे आता वैयक्तिक तुम्ही येऊन राहायचं आहे, असंच तिथे. पण हे कार्यक्रम जे काही आहेत शिबिरात घेतलेले, त्याच्याही अधिक कितीतरी तिथे अजेंडे असणार आहेत. तुम्ही कधीही या, केव्हाही करा. एक एक एक्सपिरियन्स राबवला गेला, की आता भांडी झाली, रूम सगळ्या सेटअप झाल्या, तुमचं तुम्ही येऊन तिथे करू शकता खाणं. हे झालं तुमचं तुम्ही घरून आणून तिथे सगळं, भांडी गॅस झाला, इंडिपेंडंट झालो आपण थोडस. आणि हा लाभ घ्यायला तयार सज्ज झालो. एवढाच त्याचा एक एक्सपिरियन्स म्हणून राबवला गेला. आणि इथे काय काय करायचे ती वेबसाईट बघा म्हणते मी, सुदर्शन पिरामिड. तुम्हाला ऍस्ट्रोलॉजी, न्यूमरोलॉजी, ऊर्जा हिलिंग सगळं मिळणार आहे. तुमचा ऑरा स्कॅन करून मिळणार आहे, त्याच्यावर कन्सल्टन्सी मिळणार आहे, सगळं होणार आहे. त्या पिरॅमिडचे उद्दिष्ट वेगळे आहेत. ते हिलिंगचे उद्दिष्ट जास्त आहेत. कारण बांधतानाच एनर्जी मास्टर हे म्हणत होते, अवनी मॅडम मी म्हटलं हिलिंग ऊर्जा जास्त आहे. आणि माझ्याही ह्याच्याप्रमाणे की ती हिलिंग पॉवर जास्त वाढणार आहे, असंच आहे, म्हणून मी ते सुरू करत आहे. तर हे अजेंडे आहेत तिथे. आपले शिबिर नाही घेत बसायचे आपल्याला, कारण मौन पाळत नाही, मग स्ट्रिक्टली पाळलं नाही जात. आणि ग्रुप मध्ये तिथे बघायचं. तुम्ही आलात 2-4 जणी एकेका गावातले आले तर ते होणारच आहे छोटासा ग्रुप. समजा धाराशिवचे आले, समजा सोलापूरचे आले, नागपूरचे आले, असं दोघी तिघी मिळून आलं की झालं असतं छोटासा ग्रुप, असं येते. तर हे महत्वाचं. तर ह्या गोष्टी मला थोड्याशा तुम्हाला सांगायच्या. डिटर्मिनेशन आणि प्रॉब्लेम आला की मला सांगणं. आता ते शिबिराला मग पैसे टाकले तर एकीचं एकही नाही, एक एक मात्र लगेच क्विट झाली. तिला धन्यवाद पण दिले. पण बाकीच्यांचं काहीच नाही. 4 दिवस झाले तरी गुरुवारी टाकले. काय प्रॉब्लेम आहे ते सांगा ना. थांबा मॅडम थोडस, असं काही सांगा. ते झालं तिथे. मग आज मी म्हटलं मला सांगा, पैसे काही लगेच भरायचे आहेत का? नाही. पैसे त्या 14चं आपलं हे जे प्रतिपदा ते सगळं सांगूनच भरायचे. इवन 1900 घेतले मी, कारण मला पुढचं प्लॅनिंग सुरू करायचं. पण 26ला भाग 2चे 14ला संकल्प झाल्यावरच सांगणार आहे पैसे भरा. जसं शिकवले भाग 1 मध्ये तशीच ती फी सोडायची आहे. तर हे महत्वाचं. मग त्याच्यामध्ये अजून भाग 1चं शिबिराचं 19 तारखेचं, शिबिराचं नाही, भाग 1चं 19 तारखेचंही तसंच झालं. दोघी तिघींनी काही कळवलंच नाही. एकीला मी फोन केला तर मग त्यांनी प्रॉब्लेम सांगितलं, त्यांना ठेवलं ग्रुपमध्ये. पण दोघी तिघींनी ढोंकून काही प्रॉब्लेम सांगितलं नाही, मग काढून टाकलं त्यांना रात्री.
मला म्हणायचं नाही की पैसे आधीच भरा, मला म्हणायचं तुमचं हे दृढ निश्चयता वाटतो, तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात नाही. आणि तिथे प्रॉब्लेम असेल तर सांगा, पैसे काय आपले कुठं पळून जात नाही. पण हे का करायचं असतं, तर हे संकल्प दृढ. आणि कुठलाही कार्यक्रम आपला असं नाही की आलं आलं आलं, पटपट पटपट जॉईन झालं आणि तुम्हाला फायदा झाला, हे पूर्ण लक्षात घ्या. एकदम उच्च दर्जाचे आहेत, डिटर्मिनेशननी आधी ठरवूनच करायचे. आता आपला 20 ते 31 जानेवारी सुरू होतोय माझा पहाटे उत्क्रांतीचा मार्ग, आणि अमृता मॅडमचा सुरू होतोय सोल. हे दोन्ही कार्यक्रम धडधड ऐन वेळेला जॉईन होण्यासारखे नाही. तुम्ही अगदी कार्यक्रम सुरू झाल्यावर जॉईनिंग देता फुकटचे तरी, कारण ग्रुपच वाचायचे नाही, वाचले तरी बघू नंतर करू नंतर. मग काही वेळेला मग काही पण येतं मनात, आणि मग कार्यक्रम सुरू झाला की करू नका. पूर्ण जॉईन करा आधी. 14 तारखेला संकल्प पेरा, 20 पासून सुरू होत आहेत. हे करून बसायचं. दोन्ही हायर लेवलचे कार्यक्रम आहेत, मोफत आहेत. लिखाण करायचे, सारांश लिखाण करायचे. एक लक्षात घ्या, म्हणून तो डिटर्मिनेशन हवाय. शनिवार रविवारचा आता 1 तास 2 तास दर शनिवार दर रविवारी वेळ काढा. मिटिंग आपण पहिल्या शनिवार रविवारी फक्त ठेवू, मला असं वाटतं अगदी अर्जंट काही असेल तरच, किंवा एखादा कोणाचा 1 दिवसाचा कार्यक्रम असेल तर. तर हे सोल ग्रुपचं आहे, म्हणून लिखाण करायचंच आहे आज. आणि व्यवस्थित लिखाण करायचे तरच काउन्सिलिंग मिळणार आहे. आता तुम्हाला काय सांगायचंय ते तुम्ही सांगा. तुम्हाला काही विचारायचंय का? तुम्हाला काही क्लिअर नाही झालंय का? तुम्हाला काही सांगायचंय का? कोणाच्या शंका आहेत का? नाही तर मग माझी मीटिंग झाली आता, तुम्ही थोडस मला काय केलंय सोल ग्रुप वाईज मला वाटतं मेंटॉरनीच सांगा. तुमच्याजवळ आहेत तुमचं काय स्टेटस आहे ते, किंवा एक रिप्रेझेंटेटिव्ह कोणीतरी 2 4 लोकांनी सांगा. काही शंका आहे का? आधी सांगा, शंका आहेत का? शंका आहेत का नाही?